Hello students, let's learn 12th English 1.1 An Astrologer's Day. See the page number 3. Yesterday we have seen he sat under the boughs of the spreading termine tree with Fag and the path running through the town hall park. It was a remarkable place in many ways. A cheering crowd was always moving up and down his narrow road for farming till night. काल आपण पाहिलं होतं की चिंचेच्या वृक्षाच्या झाडाखाली फांदीच्या सावलीला तो बसायचा आणि अनेक गोष्टींमुळे ती जी जागा होती टाउन हॉल पार्क, तर तिला अनेक गोष्टी तिथे घडत असल्यामुळे, तिथे बाजार असल्यामुळे, तिथे दुकानं असल्यामुळे खूप साऱ्या लोकांची वर्दळ तिथे असायची आणि हा ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी तिथं बसलेला असायचा. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत तो जो रस्ता होता, तर त्या रस्त्यामध्ये खूप गर्दी असायची. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक विविध प्रकारचे व्यवसाय किंवा उद्योगधंदे चालत असायचे. A variety of trades and occupations was responded all along with ways. आणि त्या रोडवर खूप साऱ्या अनेकविध प्रकारचे व्यवसाय आणि उद्योगधंदे चालायचे. मग त्याच्यामध्ये नेमकं काय होतं? तर मेडिसिन सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक्स, मॅगझिन्स अँड अबव ऑल अँड ॲक्शनर ऑफ चीप क्लॉथ who created enough din all day to attract the whole town. आणि तिथं अनेकविध प्रकारचे व्यवसाय चालायचे. तो जिथे बसायचा तिथे काही औषधांची दुकाने होते, काही चोरलेल्या लोखंडी वस्तू किंवा भंगार वस्तूंचे विक्रेते, जादूगर आणि त्यात भर म्हणजे स्वस्त कपड्यांचा लिलावही तिथे चालत असेल. ॲक्शनर ऑफ चीप क्लॉथ, जे स्वस्त कपडे आहेत तर तिथं त्यांचा लिलावही चालत असे. नेक्स्ट टू हिम इन व्हॉइस फोर्सनेस कम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट हू गेव हिज वेअर टू फॅन्सी नेम्स ईच डे. व्हॉइस फोर्सनेस बीइंग अ लाऊड अँड नॉयझी, गोंधळलेला, प्रचंड गजबजलेला, आरडाओरडा असलेला, की तिथे जो लिलाव चालायचा त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये दिवसभर गर्दी असायची आणि त्याच्या शेजारी मोठमोठ्याने ओरडत बोंबाबोंब करीत सगळेजण तिथं असायचे. कॉलिंग हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे, कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे, ऑन द नेक्स्ट डे दिल्ली आलमंड्स, अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. And people flocked to him. A considerable portion of these the crowd dealt before the astrologers too. आणि हे जेव्हा चालत असायचं, हे सगळं जेव्हा घडत असायचं, तेव्हा की हा जो तिथे असलेला एक शेंगादाणा जो विक्रेता होता, तर तो काय करायचा, रोज त्याच्या मालाला वेगवेगळी मजेशीर नावं देत असायचा. एखाद्या दिवशी तो त्याला बॉम्बे आईस्क्रीम म्हणे, तर दुसऱ्या दिवशी दिल्ली बदाम आणि तिसऱ्या दिवशी राजाची खास मेजवानी, अशा प्रत्येक नावांनी तो त्याला काय करत असायचा, संबोधत असायचा. नेक्स्ट टू हिम इन व्हॉइस फॉर्सनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स हू गेव हिज wear a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next day Delhi diamond, and the third Raja's delicacies, and so on and so forth. The people flocked to him. आणि त्याच्या शेजारी एक जण तळलेले शेंगादाणे विकत असे. तो रोज त्याच्या मालाला अशी वेगवेगळी नावं देत असत. कधी तो त्याच्या नावाला बॉम्बे आईस्क्रीम म्हणे, कधी तो दुसऱ्या दिवशी दिल्ली डायमंड म्हणेल, कधी राजाज डेलिसिसी, असे वेगवेगळ्या नावाने तो संबोधत असे. आणि त्याच्यामुळे लोक काय करायचे,
त्याच्याकडे गर्दी करायची. A considerable portion of the crowd knelt before the astrologers too. आणि यातली बरीचशी गर्दी ज्योतिषापाशीही रेंगळत असे. Knelt waste time to just hanging around. The astrologers transacted his business by the light of the flare which crackled and the smoke up above the groundnut heap nearby. Half the enhancement on the place was due to the fact that is did not have the benefit of the municipal lighting. आणि हे सर्व करत असताना ज्योतिषी शेजारच्या शेंगादाण्याच्या ढिगावर ठेवलेल्या तडतड करीत पेटणाऱ्या आगीच्या प्रकाशात आपला हा व्यवसाय ज्योतिषीचा भविष्य पाहण्याचा व्यवसाय करत असे. आणि या ठिकाणाला ते जादुई वलय प्राप्त झालं होतं त्याचं जे श्रेय होतं तर हे श्रेय महानगरपालिका म्युनिसिपल लाईटनिंगला निम्मश्रेय देण्यात आलं होतं, कारण तिथं दिव्यांच्या प्रकाशाची सोय न करण्याला होते. दुकानांच्या दिव्याची ती जी जागा होती तर ती द प्लेस ऑफ लाईट ऑफ द शॉप लाईट्स 1 or 2 had hanging gas lights. Some had naked flare stuck on poles. Some were lit up by old cycle lamps and on or two, like the astrologers manage without the light of their own. आणि असं जरी असलं, हे सर्व जरी असलं तरी दुकानांच्या दिव्यामुळे ती जागा थोडीफार उजळून निघत होती. एक दोघांकडे फुसफुस आवाज करणारे जुन्या पद्धतीचे गॅसचे दिवे होते. काही खांबांवर उघड्या मशाली लटकलेल्या होत्या. काहींकडे जुने सायकलचे दिवे लावलेले होते आणि ज्योतिषासारखेच आणखी एक दोघेजण स्वतःच्या दिव्याशिवाय आपलं काम चालवित होते. इमॅजिन करा की रात्रीची वेळ झालेली आहे आणि बाजाराचा थोडासा शेवटची वेळ राहिलेली आहे आणि अशी कल्पना करा की तिथं लाईटचे पोल नाही येतं, तिथे प्रत्येकजण आपल्या बत्त्या घेऊन ठेवले. म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे, महानगरपालिका जे आहे, तर महानगरपालिकेची कुठलीही अशी सोय तिथे नव्हती. आणि त्या ज्या जे दुकानांच्या समोर छोटे छोटे फुसफुस करणारे गॅसचे दिवे असतील, काहींकडे कंदील असतील, काहींच्या याच्यावर मशाली लटकलेले असतील, काहींकडे जुनं सायकलचे दिवे असतील, आणि या सर्वांच्या याच्यामध्ये ज्योतिषी काय करायचा, आणखी एक दोघेजण स्वतःच्या दिव्याशिवाय आपलं काम चालवायचा. And he knew more of what was going to happen and others he knew what was going to happen to himself next minute. आणि असं जरी असेल तर प्रकाश किरण आणि हलणाऱ्या सावळ्यांचा एक विलक्षण विस्मयकारक खेळ तिथे चालू असायचा. ही वॉज अ मच अ स्ट्रेंजर टू स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. आणि हे सर्व होत असताना तिथे कुठल्याही प्रकारच्या ऊन सावल्यांचा खेळ जसा चालतो तसं हलणाऱ्या सावलांचा, प्रकाश किरणांचा हा जो खेळ आहे तर हा खेळ विस्मयकारक तिथं चालायचा. ज्योतिषाची मात्र त्यामुळे उत्तम सोय झाली होती आणि त्याचे कारण अगदी साधे सोपे होते. काय कारण आहे बघा. इनोसंट कस्टमर. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice and the sheer guesswork. All the same, it was as much an honest man's labor as any another, and he deserved the wage that carried him at the end of a day. म्हणजेच बघा की आयुष्याच्या सुरुवातीला ज्योतिषी बनण्याचा त्याचा अजिबात हेतू नव्हता, कारण तिथं स्वतःच्या आयुष्याच्या पुढच्या क्षणी काय घडणार आहे याची काही कल्पनाही कुणाला नव्हती. म्हणजेच काय की हे सर्व घडत असताना या आयुष्याच्या, आपण आत्ताच्या क्षणी बोलतो आहे, एकमेकांशी संवाद साधतो आहे, पण याच्यानंतर 5 मिनिटांनी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. तसं ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणतो, ज्योतिषी म्हणतो की कारण जिथे स्वतःच्या आयुष्याच्या पुढच्या क्षणी काय घडणार आहे त्याची सुतरामही कल्पना कोणाला नव्हती, तिथे दुसऱ्यांच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे ठाऊक असण्याची शक्यताच नव्हती. मग दॅट वॉज द मोर अ मॅटर ऑफ द स्टडी, प्रॅक्टिस अँड द शिफ्ड गेसवर्क. ऑल द सेम, इट वॉज
as much as honest man's labor as any other, and he deserved the wage he carried home at the end of a day. आणि तरीही त्यांच्या त्या बोलण्याने काय व्हायचं की सर्वजण खुश व्हायची आणि भारावून जायची. कारण त्या बोलण्यात अधिकतम त्यांचा अभ्यास, सराव, धूर्त अंदाज असेल किंवा त्याची असणारी लकब असेल, त्याची असणारी खूबी असेल. मग हे असं जरी असलं तरी इतर कुठल्याही प्रामाणिक माणसाने करावे तसे कष्ट होते आणि दिवसभर तो जो काही कमाई घरी घेऊन जाईल ते त्याच्या मेहनतीचं फळ असे. कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे शिवड अ गुड जजिंग पीपल. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याचं भविष्य सांगता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे असणारे हावभाव असतील, त्याचा बोलण्याच्या लकबी असतील, त्याची उभं राहण्याचं पोझिशन असेल, गेस्चर असेल, त्याचा पेहराव असेल, या सगळ्या गोष्टी एखाद्याचं भविष्य सांगताना महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यासाठी कष्टही तेवढे घ्यावेच लागतात, सराव तेवढा करावा लागतो आणि बोलणं तुमचं तेवढं प्रभावी असलं पाहिजे की जेव्हा एखाद्याचं भविष्य तुम्ही सांगता की तेवढा त्याला जर ते इफेक्टिव्ह वाटलं तरच ते परिणामकारक ठरतं, अन्यथा ते परिणामकारक ठरत नाही. तसं ज्योतिष काय म्हणतोय की अंदाज वर्तण्याची जी क्षमता आहे, प्रेडिक्शन जे आपण करतोय, पण दुसऱ्या क्षणाला आपल्याला माहिती नाही आहे काय होणार आहे कोणाच्या आयुष्यामध्ये, तरीही प्रेडिक्शन करून, तरीही सराव करून, प्रॅक्टिस करून, या सगळ्या गोष्टी स्टडी करून त्याचे जे कष्ट आहे त्या कष्टाचं दिवसभरची जी काही कमाई त्याला व्हायची तर तोच शेवटी वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. शेवटी तो काय करायचा, ते पैसे जेवढे जमा झाले तेवढे त्याच्या घरी घेऊन जायचा. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कोणताही निश्चित विचार किंवा योजना न आखताही तो आपले गाव सोडून आला होता. If he had continued there, he would have carried one of the work of his forefather. मग तो जर तिथंच राहिला असता, गावाकडेच राहिला असता, तर त्याच्या पूर्वजांचा जो कामधंदा आहे तोच त्याला करावा लागत असता. नेमली टिलिंग द लँड, लायविंग, मॅरिंग द रायपिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड द वन्स्ट्रेल होम. बट दॅट वॉज नॉट टू बी. तो जर तिथेच राहिला असता तर त्याला आपल्याला पूर्वजांचा कामधंदा तो करीत राहिला असता, म्हणजे शेतीवाडी, घरदार, लग्नसंसार आणि मकाच्या शेतात किंवा वडिलोपार्जित घरात आयुष्य काढीत म्हातारा झाला असता. पण तसं काही व्हायचं नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles to a villagers. It is a great deal, as if an ocean flowed between. आणि कोणालाही न सांगता घर सोडून जाणे त्याला भाग पडले होते आणि आपला गाव शेकडो मैल मागे सोडून येईपर्यंत तो थांबू शकला नव्हता. एखाद्या गावकऱ्याच्या दृष्टीने हा पल्ला गाठणं म्हणजे एखादा समुद्र. To a villagers it is a great deal, as in an ocean flowed between. म्हणजेच एखाद्या गावकऱ्याच्या दृष्टीने हा पल्ला गाठणं म्हणजे जणू समुद्र पार करणे इतकी मोठी गोष्ट होती. He had working analysis of mankind troubles. मनुष्य जातीच्या समाज समस्यांचे त्याचे व्यावहारिक विश्लेषण चांगले होतं. मॅरेज, मनी अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. लग्न, पैसा आणि मानवी नात्याची गुंतागुंत या मनुष्य जातीचे, सामान्य माणसांचे त्याचे व्यावहारिक विश्लेषण खूप चांगले होते. म्हणजेच काय की लग्न, पैसा, नात्यांची गुंतागुंत या सगळ्या गोष्टींची त्याला चांगल्या पद्धतीने जाण होती आणि ॲनालिसिस जो करायचा तो वोकेशनल व्यावहारिक विश्लेषण किंवा जेव्हा ॲनालिसिस करायचा मॅनकाइंडचं तेव्हा त्याला असा खूप सारं ज्ञान त्याच्याबद्दलचं चांगलं होतं. लॉंग प्रॅक्टिस हॅड शेपर्ड हिज परसेप्शन. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि त्याचं हे व्यावहारिक विश्लेषण चांगलं असल्यामुळे पुढच्या 5 मिनिटाच्या आतच काय समस्या आहे हे त्याला काय करायचं, समजायचं. ही चार्ड 3 पैस per question, never open his mouth
till the other had spoken for at least 10 minutes. आणि आता तो काय करायचा की 10 मिनिटे बोलल्याशिवाय तो आपले काही तोंड उघडायचा नाही. त्यामुळे त्याला काय व्हायचं की डझनभर उत्तरं आणि सल्ले देण्यास भरपूर वाव मिळत असे.